अनेक वेळेला आपण ऐकतो, पण याच्यातली युद्धनीती, याच्यातून शत्रूची माहिती काढणं, याच्यातून शत्रूचा आवाका घेणं, शत्रूला आपल्या कचाट्यात ओढणं आणि आपलं जे शक्तिस्थान आहे, आपला जो जे आपलं बलस्थान आहे, त्या बलस्थानाचा उपयोग करून शक्तीला त्या समोरच्याला नामोहरम करणं, ही जी पद्धत शिवरायांची होती ती खरोखर विलक्षण. अशा शिवरायांनी मंडळी आपल्याला प्रसंग आठवत असेल तर याच्यानंतर ते दुसऱ्याच दिवशी पन्हाळगडाला जातात, कोल्हापूर जिंकतात, पन्हाळा ताब्यात घेतात. काही दिवसांनी त्या पन्हाळ्याच्या वर असताना पन्हाळ्याला सिद्धी जोहरचा वेढा पडतो. म्हणजे शिवाजी महाराजांनी जी माणसं घडवली जातपात न पाहता मी सांगत होतो, तर त्याच्यातलं त्या पन्हाळ्यामध्ये शिवाजी महाराज अडकलेले. तो सिद्धी जोहर अतिशय बलाढ्य सरदार आहे, त्याच्यापासून त्याला सुटता येत नाही. आणि एका रात्री ते बाहेर पडतात, पण बाहेर पडताना युक्ती लावतात की हा सिद्धी जोहर पकडले गेले तर काय, म्हणून प्रति शिवाजी दिसणारा कोण होता, कोण होता, शिवाकाशीत. एकदा जोरदार टाळ्या लेकरांसाठी. बोला छत्रपती शिवाजी महाराज की. तर हा शिवाकाशीत नावाचा न्हावी समाजाचा हा सैनिक अगदी हुबेहूब शिवाजी महाराजांसारखा दिसतो. आणि त्यावेळेला ज्यावेळेस बाहेर पडायचंय त्यावेळेला एक योजना ठरते. शिवाजी महाराज त्या शिवाकाशीतला बोलवतात आणि त्याला सांगतात की तू माझा गणवेश घाल, माझ्यासारखा टोप घाल, माझ्यासारखे सगळे कपडे घाल आणि तू एका मार्गाने निघ, मी एका मार्गाने निघतो. पहा, म्हणजे शिवाकाशीतला माहित आहे की आपण पकडले जाऊ, पकडले गेल्यानंतर काय होणार आहे, मान छाटून टाकणारे, आपला मृत्यू होणार आहे. पण त्यावेळेला तो म्हणतो, महाराज माझं भाग्य की मला शिवाजी म्हणून काही क्षण जगण्याचं मला भाग्य लाभलंय. बोला छत्रपती शिवाजी महाराज की. शिवाजी म्हणून जगण्याचं भाग्य मला काही क्षण लाभतंय. हे सारखं माझं आयुष्य काय असावं, माझ्या जीवाचं काही हो, पण मला शिवाजी म्हणून जगता येणारे यासारखं थोर माझं पुण्य मला लाभणार आहे. असं म्हणून तो शिवाजीचा सगळा गणवेश तयार करतो, मेकअप करतो आणि पालखीत बसून तो एका मार्गाने जातोय. शिवाजी महाराज दुसऱ्या मार्गाने विशालगडाकडे सुखरूपपणे बाहेर पडतात. ठरल्याप्रमाणे तो सिद्धी जोहरला कळतं की शिवाजी महाराज निघालेले आणि ते चुकून त्या शिवाजी महाराज तर कुठून गेले कळत नाही त्याला. पण जीवा महाराज जिकडे असतो आपला शिवाकाशीत, त्या शिवाकाशीतच्या पालखीला हे पकडून आणतात आणि ते पाहतात तर अरे हा तर शिवाजी वाटत नाही. आणि असं पाहिल्यावर तो चिडतो, त्याला भयंकर राग येतो की आपण फसवले गेलो. शिवाजी आपल्या तावडीतून इतके महिने धरून ठेवला होता, तो निघून गेला आणि तो क्षणामध्ये तलवार घेतो आणि शिवाकाशीतची मुंडक छाटून टाकतो. मंडळी कल्पना करा की स्वराज्यासाठी एक एक साधा माणूस मरायला शिकवणं, हे जे मोटिवेशन आहे, ही जी कला आहे, हे जे स्वराज्यासाठी जगायचं प्रशिक्षण शिवाजी महाराजांनी आमच्या शेतकऱ्यांमध्ये, सामान्य माणसांमध्ये निर्माण केलं, ते कशासाठी, तर आमचं स्वराज्य घडावं. आणि अशी जीव देणारी माणसं या स्वराज्यामध्ये निर्माण झालेली आहेत. अशी अनेक माणसं, मग तानाजी मालुसरे असतील, येसाजी कंक असेल, बाजीप्रभू देशपांडे असेल, ही सगळी माणसं या स्वराज्यासाठी झटत गेली. आणि आम्हाला मग तो पुढचा शाहिस्तेखानाचा प्रसंगही आपण सगळे जाणता.